हॅपी व्हॅलेंटाईन्स डे गर्ल्स. पण माझा व्हॅलेंटाईन आज घरी आलाच नव्हता. जेव्हा पण त्यांनी घरी येत नाहीत ना तेव्हा मी स्वयंपाकच बनवत नाही. जे लेकरांसाठी बनवल तेच मी खाऊन बसते. आज विचार केले नवरा नाही आला तर काय झाला, स्वयंपाक बनवा म्हणजे तेवढाच टाइम जाईल कामामध्ये. नवरा जर पिदाडी असेल आणि घरी जरी नाही आला तरी काय वाटत नाही, जाऊ दे पडला असेल कुठंतरी पिऊन वाटते. पण माझा देव माणूस जर घरी नाही आला की मला असं वाटते अख्ख्या दुनियेमध्ये मी एकटीच जिवंत आहे काय की. टेन्शन मध्ये काल आणलेली बुंदी खात खात कांद्याची पात कापून घेतले. 4 चपात्या आणि कांद्याची पात टाकून तुरीची डाळ बनवली होती. एकटं बसून जेवण पण गेलं नाही. 3 कोरा चपाती खाल्ली आणि जे 12 वाजता झोपले लेकरांना घेऊन ते 5 वाजताच उठलो आम्ही. मग 5 वाजता उठल्यावर थोडंसं व्हिडिओ एडिट केले आणि मग त्यांना घेऊन खाली खेळायला गेली. दुसऱ्या दिवशी ध्रुवीचं पार्सल आलं होतं आणि ध्रुवीसाठी काय घेतलं की तिची खुशी आहे ना ती एक वेगळी नेक्स्ट लेवलचीच असते. मग तिचं असं असते की मी माझं खोलणार, माझं बघणार आणि तीनदा विचारत होती माझ्यासाठी घेतलीस आणि मग तिने मला हात पण लावू दिली नाही. आपलं खोलत बसली. घरात घालण्यासाठी डेली यूजसाठी मी तिच्यासाठी काही चड्डू ऑर्डर केला होता मिशोवरून आणि म्हणजे ते थोडेसे बऱ्यापैकी क्वालिटी होती त्यांची. जर कोणाला पाहिजे असेल तर लिंक टाईप करा. आणि किती 150 रुपयाला काहीतरी 6 होत्या आणि 3 कलर पण मोजत होती आणि मला सांगत होती हे किती आहेत आणि कुठले कुठले कलर आहेत. आज मी हेअर वॉश केलं होतं आणि म्हणजे खूप दिवसानंतर माझे डोळे लाल झाले नाही. म्हणजे मी आता 4-5 दिवसापासून चष्मा यूज करत आहे आणि त्याच्यामुळं मी आज डोकं धुल्यावर माझे डोळे बिलकुल लाल झाले नाही. नसतात दरवेळेस माझे म्हणजे डोळे एवढे लाल व्हायचे ना जसे काही म्हणजे असं. मग आज ध्रुवीचे पप्पा घरी आले होते. मग आज मी सकाळी बटाट्याची भाजी चपाती बनवली होती आणि त्यांनी अगोदर सकाळी जेवले होते आणि मी पण त्यांच्यासोबत थोडंसं जेवण केले होते. मग मी पहिले माझे पूर्ण कामावर घेतले, बच्चूला ध्रुवीला झोपवले आणि मग नंतर मी 2 वाजता मला खूप भूक लागली होती मग जेवण केले.